तुम्ही आज येण्याची शक्यता नसताना तुम्ही आलात. म्हणतात ना, एखादी गोष्ट तुम्ही मनापासून मागितली तर ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी दैव तुम्हाला मदत करत. प्रसाद, आलं की नाही दैव माझ्या मदतीला धावून. विक्रांत, विक्रांत, काय म्हणते मी? ऐसा दैव खरंच तुमच्या मदतीला येतं? हो, पण तुमच्या मनात इच्छा मात्र असायला हवी. म्हणजे मनात इच्छा असेल तर दैव ती पूर्ण करतं. अर्थात, पण असं का विचारताय तुम्ही? त्या दिवशी जयदीपचा वाढदिवस होता आणि मी कसं काय मला माहित नाही, पण त्याचा वाढदिवस पूर्णपणे विसरून गेलो होतो. तो बिचारा दिवसभर माझ्या ऑफिसमध्ये वाट बघत होता. झेंडे त्याच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मला ऑफिसमध्ये घेऊन गेले. मी त्याला विश केलं आणि जयदीप इतका खुश झाला होता मला बघून. त्याचा अर्थ जयदीपच्या मनात प्रबळ इच्छा होती दादाशी भेट व्हावी म्हणून, आणि ती झालीच. म्हणजे बघा ना, तुम्ही कामाच्या गडबडीत असल्यामुळे जयदीपचा वाढदिवस तुमच्या लक्षात राहिला नाही, पण तरी देखील तुमची भेट झाली. हे दैवच होतं विक्रांत. कधी कधी या गोष्टीसाठी कोणी निमित्त ठरतं, तर कधी कधी ते निमित्तही लागत नाही. साहेब, समजा दोन व्यक्तींनी असं ठरवलं की आपण अजिबात एकमेकांना भेटायचं नाही. म्हणजे मी सहज विचारतोय, तरी त्यांची भेट होऊ शकते? अर्थात, त्या दोघांच्याही मनात भेट व्हावी अशी जबरदस्त इच्छा असेल तर भेट होतेच. तुम्ही ठरवा किंवा ठरवू नका. पण समजा त्यांनी एकमेकांना भेटायचं नाही असंच ठरवलं असेल तर? म्हणजे एकमेकांची भेट होऊ नये असंच जर त्यांना अपेक्षित असेल तर? तेच तर म्हणते मी. मला वाटतं की तुम्ही स्वतःहून काही ठरवलेलं नाहीये, पण मनात सुप्त इच्छा असते की भेट व्हावी. त्याशिवाय दैव मदत करेल का? आणि जेव्हा दैव एखादी गोष्ट घडवून आणतं ना, तेव्हा ती आपण स्वीकारायची असते. जेव्हा दैव एखादी गोष्ट घडवून आणतं ना, तेव्हा ती आपण स्वीकारायची असते. तेव्हा ती आपण स्वीकारायची असते. तेव्हा ती आपण स्वीकार. प्रसाद, किती वाजले? आता 6 वाजत आलेत. चल लवकर. देवळात जे काही घडलं त्याचा अर्थ काय आहे? कितीही विचार केला तरी काही वेगळा अर्थ निघणार नाहीये. सरांना सत्य स्वीकारायचं नाहीये हेच खरंय. आमच्यात जे काही होतं असं मला वाटलं ते सगळं संपलंय. ईशालाही द्या. हो. ईशा, काय ग? काय झालं? अशी गप्प गप्प का बसून आहेस? काही नाही बाबा.
अगं काल चमत्कारच झाला म्हणायचा. काल कोणता दिवस होता सांग बरं? कालचा दिवस खूप वाईट होता बाबा. अगं उलट माझ्या दृष्टीने खूप चांगला दिवस होता. काल अष्टमी होती वेडे, अष्टमी. आणि तरी तुला रात्री वाईट साईड स्वप्न पडली नाही, तू अशी घाबरून किंवा दचकून उठली नाहीस. तुला नेहमीप्रमाणे त्रास नाही झाला बाबू. देवीच्या देवळात जाऊन ओटी भरली ना, त्याच्यामुळेच असणार. देवी पावली ईशाला. मला इथेच म्हणायचं होतं, कशामुळे का होईना पण माझ्या लेकीला त्रास झाला नाही हे फार बरं झालं. त्रास कसा होईल बाबा? काल रात्रभर मला झोपच नाही लागली. का ग, काय झालं? खूप दडपण होतं माझ्यावर. ए अगं कसलं दडपण होतं बाळा तुझ्या मनावर? आणि आम्हाला का नाही सांगितलंस? आम्ही दोघं आहोत ना तुझं टेन्शन दूर करायला. आई, बाबा, मी तुम्हाला एक गोष्ट खूप आधी सांगायला पाहिजे होती, पण मी नाही सांगितली. काय? अगं बोल ना पटकन. मी उद्या बँगलोरला जाते. काय? बेंगलोर? आणि परत कधी येणार आहेस? माहित नाही. माहिती नाही म्हणजे काय? काहीतरी काय वेड्यासारखं बोलतेस तू? माझी ट्रान्सफर झाली आहे. ट्रान्सफर म्हणजे? आई, ट्रान्सफर म्हणजे मी आता बँगलोर ऑफिस मध्ये काम करणार आहे. हो, पण मग परत कधी येणार तू? आई, म्हणलं ना, माहित नाही मला. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस हा आता तू. बेंगलोरला जाणार आहे म्हणजे काय? आणि जाणार आहेस हे तू आत्ता सांगतेस आम्हाला? अगं आधी काहीच कल्पना दिली नाहीस तू. आणि असं कसं पाठवू आम्ही तुला बंगलोरला? कोणी केली बदली तुझी? आणि हे चुकीचं आहे हा. हो ना. विक्रांत सरांना माहितीये का हे? आई, बाबा, मला प्रमोशन मिळालंय म्हणून जाते मी बँगलोरला. हे सगळं अचानक झालं म्हणून उशीर झाला तुम्हाला सांगायला, पण मला बँगलोरला जायला पाहिजे. अगं पण आई, प्लीज माझं सगळं सामान एकत्र करून ठेव. येते मी. निमकराव उठा ना, उशीर होत नाहीये का तुम्हाला? हं. महाराज, FM ला बोलव जरा. झेंडे काही हवंय का तुम्हाला? महाराज प्लीज बोलव ना, बोलवा प्लीज. झेंडे प्लीज, तुम्हाला दिसतंय ना मी इकडे काम करतेय, तुम्ही बोलवा ना फोन करून. ईशाच्या सेंड ऑफचं सगळं प्लॅनिंग करायची जबाबदारी कुणाची आहे महाराज? गिफ्ट आणि बुके आणायची ऑर्डर तुम्हीच द्यायला पाहिजे ना FM ला. व्हॉट? वाट वाट काय करताय महाराज? काल दिवसभर सर त्यांच्या घरी होते कर्जतच्या. मग ते दोघं भेटणार कसे सांगा बरं? आर यू शुअर? महाराज, झेंडे कधीही शोर असल्याशिवाय बोलत नाही. नाही नाही, पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? काल मी सरांना फोन केला होता, ते घरीच होते आणि कन्फर्म करूनच तुम्हाला बोलतोय. ओ माय गॉड, आर यू सिरियस? डॅम सिरियस महाराजी, डॅम. अरे देवा, इंग्लिश आहे ना झेंडे, क्या बात आहे. काय कमाल न्यूज दिली हो तुम्ही. खुश झाले मी. वा झेंडे, खरं तर ना ही न्यूज तुम्ही मला दिली त्याच्याबद्दल मी तुम्हाला गिफ्ट दिलं पाहिजे. काय पाहिजे बोला. नाही नाही, मला काही नको. तुम्ही ना गिफ्ट म्हणून FM ला फोन करून बोलवा. यू जस्ट वॉच झेंडे, त्या ईशाला कसा पटकन सेंड ऑफ देते ते. लेट्स कॉल. हॅलो FM. अहो तुम्ही अजून बसून काय आहात? किती वाजले? जा ना दुकानात.
पुष्पा अगं ही ईशा अशी अचानक चालली बेंगलोरला बघा ना, असं आदल्या दिवशी सांगतात का हो? आणि ती एकटी कशी राहणार अगं तिथे? मला तर ना काही कळतच नाही काय चाललंय ते. एकटीला राहायला लागेल की बरोबर कोणी असेल हो? काय आता त्यांची कंपनीची काय पॉलिसी कोणास ठाऊक. आणि तिच्या जेवणाचं काय? काय माहित. तिला एकटीला झोपताना भीती वाटेल का ग? मला तर झोपच येणार नाही इकडे पोरगी तिकडे गेल्यानंतर. हो म्हणजे उद्यापासून तिचा डबा नाही करायचा मी. आपल्या प्रश्नांची उत्तर कशी मिळणार आहेत? आपल्यावर बेंगलोरचा बॉम्ब टाकून गेली निघून ती ऑफिसमध्ये, आणि त्यात तिच्या ऑफिसमध्ये दुसरं कोणी आपल्या ओळखीचंही नाहीये. अहो दुसरं ओळखीचं कशाला पाहिजे कोणी? विक्रांत सर आहेत ना, त्यांनाच करते फोन. थांबा. अगं पण त्यांना फोन करणं असं बरोबर वाटेल का? का नाही? अहो तेच मेन आहेत ना तिथे. ऑफिस मधल्या सगळ्या बदल्या तेच करत असणार. पण पुष्पा, मला नाही वाटत हे त्यांचं काम असेल. असू देत, पण ते ऑफिस त्यांचंच आहे ना. बदली कॅन्सल करायला प्रयत्न करून बघते मी. अगं तुझ्यामुळे ऑफिसमध्ये घेतलेला डिसिजन बदलणार आहेत का ते? विक्रांत सर आपल्याशी किती चांगलं वागतात, का नाही बदलणार ते निर्णय? अगं पुष्पा, ते वेगळं हे वेगळं. काही वेगळं नाही. मी फोन केला ना तर बोलतील विक्रांत सर माझ्या बरोबर. त्यांना सुद्धा आपली काळजी कळेल की ईशाला असं एकटं बेंगलोरला पाठवणं बरोबर नाही. थांबा, मी फोन लावते. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. आज काय आपण सगळे का जमलो इकडे? सर आज ईशाचा सेंड ऑफ आहे. फॉर दॅट. हो. Sit down, please. May I come in, sir? Yes, please. सो एव्हरीबडी, आपण इकडे ईशाच्या सेंड ऑफ साठी एकत्र आलेलो आहोत. आता ईशा बँगलोर ऑफिसला जॉईन करणार आहे. ईशा, खरं तर तुझ्या या प्रवासाबद्दल मी काय सांगू. म्हणजे मला तर खरं तुझं कौतुकच वाटतं. तू नवीन होतीस, तुला काही फारसा अनुभव नव्हता, पण तरीही आज तुझं प्रमोशन झालंय आणि तू बँगलोरला शिफ्ट होतीयस. दॅट्स व्हेरी गुड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं तू या कंपनीत फारसं कामही केलेलं नाहीयेस. आय मीन, तुला तसा कामाचा फारसा अनुभव नाहीये, पण तरीही आज तू बँगलोरला शिफ्ट झालीयस, तुला प्रमोशन मिळालंय. तो आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तू बँगलोर ऑफिसला शिफ्ट व्हावंस आणि तिकडे चांगलं काम करावं. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर जर्नी. ईशा मॅडम, आज तुमचा शेवटचा दिवस आहे. 2 शब्द बोला, म्हणजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. बोला. मला ऑफिस मधल्या सगळ्यांचे खूप आभार मानायचे. तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं,
माझी मदत केली. पण विशेष म्हणजे मला विक्रांत सरांचे आभार मानायचे. त्यांनी माझ्यासारख्या अनुभव नसलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, मला प्रोत्साहन दिलं, माझ्या आवाक्या बाहेर असलेली कामं मला करायला दिली. त्यामुळे मी खरंच खूप शिकले इथे. पण आता इथे रुळेपर्यंत मला उद्या बँगलोरला जावं लागणार आहे. तुम्ही कोणीच तिथे नसाल माझी मदत करायला, मला समजून घ्यायला. त्यामुळे मला खूप एकटं वाटणार आहे तिथे. मला कधी वाटलंच नव्हतं की मला बँगलोरला जावं लागेल. अगदी खरं सांगायचं झालं तर मी माझ्या मनाने तयारच नव्हते बँगलोरला जायला. पण हे असं आपल्या सगळ्यांबरोबरच होतं ना. आपलं नशीब आपल्याला कायम संधी देत असतं. पण आपल्या नशिबाकडून काहीतरी वेगळेच एक्सपेक्टेशन्स असतात. आणि म्हणून मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो आणि आपल्या हातात आलेली संधी आपण वाया घालवतो. पण मी असं करणार नाहीये. माझ्या नशिबाने जी संधी मला दिली आहे ती मी मनापासून स्वीकारणार आहे. अचानक मिळालेली ही संधी आहे असं मी समजते. कारण ही संधी हेच माझं नशीब आहे आणि त्याच्याशी मी कधीही खोटं नाही वागणार. विक्रांत सर, मी जाते बँगलोरला आणि मी चांगलं कामही करून दाखवेन. That's very good, Isha. We all are very proud of you. Let's clap for her. Sir, तुम्ही प्लीज तिला बुके द्या आणि 2 शब्द बोला. FM? Excuse me. आय थिंक सरांना एक फार महत्वाचा कॉल आलाय. सो कंपनीची असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी हा बुके ईशाला देते आणि तिचं सेंड ऑफ करते. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर जर्नी.